आई वडिलांना कोणती गोष्ट मागायची तर आजीला मागावं लागायचं. आईची सुद्धा हिंमत नव्हती की वडिलांना सांगली यांना काही साधं पेन जरी मागायचा तरी आजीला सांगावं लागायचं. आजी वडिलांना सांगायची त्यावेळेस त्या वस्तू मिळायच्या. कारण हा संबंध तुम्ही कृत्रिमरित्या कार्यक्रम करून होत नाही. हा संस्कार खालून झाला पाहिजे. पूर्वी मोठे मोठे वाडे राहायचे, सगळे नातवंड आजीच्या भोवती राहायचे. सकाळी नाश्त्यापासून तर संध्याकाळी जेवणापर्यंत काय हट्ट असेल तो आजीकडे होता. वडिलांना तर बोलायची हिंमतच नव्हती आणि आई वडिलांना तर बोलतच नव्हती. म्हणजे आम्ही कधी आमच्या मोठे होईपर्यंत आई वडिलांना डायरेक्ट एकमेकांना बोललेलं पाहिजे. तर हा संस्कार खालून होता. पूर्वी कृत्रिमरित्या कोणतेही संस्कार होत नाही. हे संस्कार करण्यासाठी आणि आता हे जग आपलं असं आहे की टेक्नोसॉफी जग आहे. धार्मिक अंधश्रद्धा धर्म असावा, धार्मिक जेवढी रीतिरिवाज पाळावे हे रीतिरिवाज धार्मिक रीतिरिवाज त्यासाठीच होते की संस्कारासाठी होते, पण अंधश्रद्धा नसावी. कारण आज आपण जर समजा पुष्पक विमानाच्या गोष्टी करत असू तर आपण कधीच पुढं जेट आणि फायटर जेट बनवू शकणार नाही. तर ह्या गोष्टी सुद्धा ह्या विद्यार्थ्यांना संस्कार तर असावेत, पण ते मूलतः घरातून असावे. आई मुलांच्या आई वडिलांनी जर समजा आजी आजोबा म्हणजे त्यांच्या वडिलांचा जर मान राखत असेल तर त्या आजोबा मुलं नातवंड त्या आजी आजोबाला चिटकतील. तुम्ही बळजबरी सांगून ते चिटकणार नाही. आणि ह्या गोष्टी जोपर्यंत घरामध्ये संस्कार होणार नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट कृत्रिमरित्या करून कधी होत नाही. मी पाहिले मग सरांच्या डोळ्यातही पाणी होतं. बऱ्याच आपल्या